रामकृष्ण हरी. माऊली, श्रीमद भगवद्गीतेतील पुढील श्लोक म्हणजेच 21, 22 आणि 23 हे एकत्रित दिले गेलेले श्लोक आहेत. का दिले गेलेले आहेत? तर ज्या वेळेस आता कौरव सेना युद्धासाठी सज्ज झाली आणि सज्ज झालेली सेना बघितल्यानंतर हा गांडीवधारी जो अर्जुन आहे त्या अर्जुनानं आपलं धनुष्य हातामध्ये धारण केलं आणि हातामध्ये धारण करून आता नेमकं तो भगवंताला काय बोलतोय किंवा कशा प्रकारचं निरीक्षण त्याला करायचं आहे हे आता पुढील श्लोकामध्ये वर्णन केलेलं आहे. तो भगवंताला बोलू लागला, ऋषिकेशम तदा वाक्यम इदमाह महीपते सेनयोरुभयोर्मध्ये रथम स्थापयम्याच्युतः. आणि पुढे म्हणतोय, यावदेतानि अरिक्षे अहम योद्धु कामानवस्थितान कैमर्या सहयोद्धवम अस्मिन् रणसम उद्यमे योत्समानान अवेक्षे अहम ययते यत्र समागताः धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर्युद्धे प्रियचिकीर्षवः. अर्जुन बोलू लागला भगवंताला. अर्जुनानं आपलं धनुष्य हातामध्ये धारण केलं आणि भगवंताला बोलतोय, हे देवा, माझा जो रथ आहे तो रथ काय करा. ते वेळी अर्जुन म्हणतसे, देवा आता झडकरी रथू पेलावा नेवोनी मध्ये घालावा दोही दळा. ज्ञानोबा सुंदर वर्णन करतात की माझा जो रथ आहे तो देवा आता तुम्ही काय करा, दोन्ही सैन्याच्या मधोमध हा रथ नेऊन थांबवा. कशासाठी थांबवा? तर पुढे सांगतोय की जवमी नावेक हे सकळ वीर सैनिक न्याहाळेन आशेक झुंजावे ते. म्हणजे मला नेमकं या दोन्ही सैन्याच्या मधोमध गेल्यानंतर करायचं काय आहे, तर माझ्या समोर असणारं जे शत्रू सैन्य आहे त्या शत्रू सैन्यामध्ये जे कोणी वीर असणारे, जे कोण माझ्यासोबत लढण्यासाठी सज्ज झालेले आहेत ते कोण कोण आहेत ते मला बघायचं आहे. कारण हे कौरव असणारे दुष्टच आहेत, यांना कसल्याही प्रकारचं ज्ञान नाही, ते अज्ञानी आहेत, अहंकारी आहेत आणि अहंकारामध्ये येऊन ते युद्धासाठी परावृत्त झालेले आहेत. त्यांच्यामध्ये तेवढं शौर्य नाही, त्यांच्याकडे तेवढं बल नाही, पण अज्ञानामुळं आणि अहंकारामुळे हे दोघं कौरव असणारे युद्धासाठी सज्ज झालेत. आणि मला नाही वाटत ते माझ्यासमोर तग धरतील, पण नेमके ते आहेत तरी कोण मला बघायचंय. म्हणून काय करा देवा, माझा जो असा असणारा रथ आहे तो दोन्ही सैन्याच्या मधोमध नेऊन तुम्ही थांबा. आणि मग हे सगळं करण्यासाठी भगवंताला आज्ञाच केली म्हणावी लागणार. कारण आपण बघितले की भगवंत हा भक्तासाठी काही करायला तयार असतो. असे भक्ताची घरी कामे न सांगता करी. देव काय करतो, भक्तांच्या घरी वास्तव्याला राहतो आणि न सांगता त्यांचे सगळं काम करतो. आणि इथं तर महाराज प्रत्यक्ष भगवंतानं अर्जुनाचं सारथ्य पत्करलेलं आहे. मी युद्ध करणार नाही, मी शस्त्र हातामध्ये धारण करणार नाही, अशा प्रकारची प्रतिज्ञा करून भगवंत त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि त्यामुळं भगवंताला आज्ञा अर्जुनाने केली की माझा असणारा रथ या दोन्ही सैन्याच्या मध्ये न्या, मधोमध नेऊन थांबवा. मला बघू तरी द्या कोण आहेत पुढे चेहरे, जे कोण माझ्यासोबत लढण्यासाठी आलेले आहेत त्यांना मला एकदा बघायचं आहे की ते नेमके कोण आहेत. म्हणून भगवंताला आज्ञा अर्जुनाने केली आणि सांगितलं की माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये न्यावा. आणि एवढं सगळं बोलणं झाल्यानंतर संजय असणारा आता काय बोलतोय आपल्याला पुढील श्लोकामध्ये ऐकायला मिळणार आहे. म्हणून आपण सगळ्यांनी तो ऐकावा. रामकृष्ण हरी.